गावची ही सुंदर सकाळ, पक्ष्यांचा किलबिल, हिरवागार निसर्ग, बाजूला आंबे, फणस अशा सगळ्या गोष्टी, गुरं, वासरं, ढोरं असं सगळं आहे माझ्या माहेरी आणि या गोष्टीचा मला पुरेपूर आनंदही घेता येतो आणि समाधानही आहे की मी ह्या कोकणात लहानाची मोठी झाले, वाढले आणि माझं सासरही देवाच्या कृपेने इकडेच आहे, जेणेकरून मला या गोष्टींचा लाईफटाईम उपभोग घेता येतो. तर इकडे ना माझ्या पप्पांनी फणस आणून ठेवलेला, तर त्या शेजारच्या काकी आल्या, त्याने आम्हाला हे गरे काढून दिले. आता मी किती वर्ष मुंबईमध्ये राहते, त्याच्यामुळे फणस फोडायला मला तितकंसं जमत नाही. तर त्या काकीने आम्हाला फणस फोडून दिला आणि ते गरे नंतर आम्ही खाल्ले. त्यानंतर मग सध्या मी चुलीवर जास्त जेवण बनवते, कारण गॅस आहे पण तो म्हणजे पेटत नाही, म्हणजे बरोबर असं ते चालत नाही, बराच वेळ लागतो. मग चुलीवर कसं पटापट जेवण होतं. आग मोठी करायची आणि पटापट जेवण बनवायचं, बाजूला व्हायचं. गॅसवर उभं राहायचंही मला कंटाळा येतो आणि असंही आपण शहरांमध्ये गॅसवर बनवतोच ना, चुलीवरच्या जेवणाचा स्वादही छान असतो. तर असं मी दुपारचं जेवण केलं छान असं. तुम्हाला जर माझे मिनी ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.